press the bell icon on the YouTube app and never miss another update. हेलो चिल्ड्रन, हम पिछले क्लास में कंचा इस पार्ट में यहाँ अप्पू ने जो क्लास में मास्टर जी रेलगाड़ी के विषय के बारे में जो पाठ सिखा रहे थे, इसके और अप्पू का ध्यान ही नहीं था और अप्पू सिर्फ कंचे के बारे में सोच रहा था। कंचे के ऊपर ही इसका ध्यान था और ये तो फीस जमा करने के लिए जाता है तो भी वह भी यही सोच रहा था कि अगर जॉर्ज को अप्पू के साथ लेकर दुकानदार के पास गए तो भी दुकानदार कंचे को देता है या नहीं देता है तो कितने पैसे में देता है कंचे को, कितने पैसे लेंगे कंचे के लिए, ऐसे ही सोचता है। वहाँ तक हम छोड़ते हैं ना। जो रामन ने मास्टर जी से सवाल किया और उसे के बाद हरी लकीरों वाला गोल सफ़ेद कंचे घंटी बजने पर फीस जमा किए हुए तभी सभी बच्चे उधर से चले। देखिए, ये जो उनकी यहाँ किसका माइंड में, अप्पू के माइंड में जो हरी लकीरें वाले यानी जो हरी लाइंस वाले, जो ग्रीन लाइंस वाले सफ़ेद कंचा वाइट गोली, इस पर ही यहाँ मार्बल्स, इस पर ही यहाँ जो ध्यान था ऐसे ही सोच रहा था। और घंटी बजने के बाद, स्कूल का घंटी बजने के बाद सभी बच्चे वहाँ जो फीस जमा करने के लिए खड़े रहते हैं ना, वो सभी वहाँ से वापस चले जाते हैं। वह भी चला मानो नींद से जागकर चल रहा हूँ। देखिए, वह भी चला, कौन, वह का मतलब जो अप्पू ने भी वहाँ से चला, वो तो जो फीस को जमा ही नहीं किया, वैसे ही वहाँ से वापस चला गया। और वो भी कैसे चलता है, मानो नींद से जगाकर, नींद से अभी अभी नींद से जो जागते हुए कैसे चलते हैं ना, थोड़ी जो लेज़ी से चलते हैं ना, नींद से जागने वाले व्यक्ति ಅಂದರೆ ನಿದ್ದೆಯಿಂದ ಎದ್ದಿರೋ ವ್ಯಕ್ತಿ ಹೇಗೆ ಹೋಗ್ತಾರೆ, ಲೇಜಿನೆಸ್ ಆಗಿ ಹೋಗ್ತಾರೆ ತಾನೆ, ಕಣ್ಣು ತಿಕ್ಕೊಳ್ತಾ ನಿಧಾನಕ್ಕೆ ನಡ್ಕೊತ ಮೈ ಮುರ್ಕೊಳ್ತಾ ಹೋಗ್ತಾರಲ್ವ, ಹಾಗೇನೆ ನಿಧಾನಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾ ಇರ್ತಾನೆ ಲೇಜಿ ಫೆಲ್ಲೋ ಹಾಗೆ। फिर क्या सब फीस जमा कर चुके, यहाँ प्रश्न पूछता है, क्या सब फीस जमा कर चुके, ಎಲ್ಲರೂ ಫೀಸ್ ಕಟ್ಬಿಟ್ರಾ, ಆವಾಗಲೇ ಪೇ ಮಾಡಿಬಿಟ್ರಾ। कक्षा छोड़ने के पहले मास्टर जी ने पूछा, वह नहीं उठा। देखिए, यहाँ सभी को यहाँ जो मास्टर जी पूछते हैं, क्या सभी ने फीस जमा कर ली है क्या, ऐसे यहाँ मास्टर जी के जो क्लास में ही जो सभी लोग फीस भरने के लिए, जमा करने के लिए गए थे ना, इसलिए मास्टर जी पूछते हैं सभी जो बच्चों को, अब सभी जो फीस भर लिए क्या, जमा कर लिए क्या, ऐसे जो पूछते हैं। लेकिन ये अप्पू तो चुपचाप बैठा रहा, इसका मतलब क्या है, चुपचाप वो वही बैठे रहता है। ಅಂದರೆ ಏನು, ಅವನು ಉತ್ತರ ಕೊಡೋದಿಲ್ಲ, ಅಲ್ಲಿಂದ ಎದ್ದು ನಿಂತ್ಕೊಳ್ಳೋದು ಇಲ್ಲ ಸಹ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಶಾಮ್ ಕೋ ಥೋಡಿ ದೇರ್ ಇಧರ್ ಉಧರ್ ಟಹಲ್ತಾ ರಹಾ, फिर शाम को थोड़ी देर इधर उधर टहलता रहा। इसका मतलब क्या है, शाम यानी इवनिंग के टाइम में, स्कूल छोड़ने के समय में इधर उधर टहलता रहा, ಅಂದರೆ स्कूल के जो आवरण में, ग्राउंड में इधर उधर घूमता रहा। कौन, अप्पू। लड़के गीली मिट्टी में छोटे गड्ढे खोदकर कंचे खेल रहे थे। देखिए, लड़के गीली मिट्टी में थोड़े गड्ढे खोदकर, इसका मतलब क्या है, गीली मिट्टी, गीली का मतलब क्या है, ಹಸಿಯಾಗಿರೋ ವೆಟ್ಟಾಗಿರೋಂತಹ ಒಂದು ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು, जो गड्ढे छोटे छोटे गड्ढೆ यानी ಸ್ಮಾಲ್ ಹೋಲ್ಸ್, ಗುಂಡಿಗಳನ್ನು ತೆಗೆದುಬಿಟ್ಟು ಏನು ಮಾಡಿ, ನೀವೆಲ್ಲ ಆಡಿದ್ದೀರಲ್ವಾ, ನೋಡಿದ್ದೀರಾ ಅನಿಸುತ್ತೆ, ಅಟ್ಲೀಸ್ಟ್ ಆಡಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ कंचे के कल आप सभी ज़रूर देखे होंगे। छोटे जो गड्ढे बनाते हैं, ಅಂದರೆ ಒಂದು ಸಣ್ಣಗೆ ತಗ್ಗುಗಳನ್ನು ಮಾಡಿಬಿಟ್ಟು, ಗುಂಡಿಗಳನ್ನು ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ಅಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಗೋಲಿಯನ್ನು ಆಟ ಆಡಬೇಕಾದ್ರೆ ಗೋಲಿ ಹೊಡಿತಾರೆ, ಅದು ಹೋಗಿ ಆ ಗುಂಡಿ ಒಳಗಡೆ ಬೀಳಬೇಕು, है ना। उस गड्ढे में गोलियाँ गिरना चाहिए या कंचे गिरना चाहिए, ऐसे गिरे तो वो जीत जाएंगे। या गोली के ऊपर गड्ढे के ऊपर 3 गोलियों को रखते हैं, ऐसे जो गड्ढे बनाए रहते हैं, ये गड्ढे के ऊपर यहाँ
3 गोलियों को या कंचे को रखे रहते हैं, यहाँ से वो मारते हैं और मारने के बाद ये जो गोलियां हैं दूर होकर गिर जाते हैं। वो वेराइटी ऑफ खेल है, जो कंचे खेलने में जो विविध प्रकार है। यहाँ जो छोटे छोटे बच्चे ग्राउंड में कैसे खेल रहे थे, ಯಾವ ರೀತಿ ಆಟ ಆಡ್ತಾ ಇದ್ರು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಗುಂಡಿಗಳನ್ನು ತೆಗೆದುಬಿಟ್ಟು ಭೂಮಿ ಒಳಗೆ ಅಲ್ಲಿ ಗೋಲಿಗಳನ್ನು ಇಟ್ಟು ಆಟ ಆಡ್ತಾ ಇದ್ರು। गड्ढे खोदकर कंचे खेल रहे थे, वह उनके पास नहीं गया। वह उनके पास, वह का मतलब अप्पू ने, ये सभी बच्चे वह खेल रहे थे ना कंचे के खेल, उनके पास ए अप्पू नहीं जाता है, और ಜೊತೆಗೆ ಆಡೋದಕ್ಕೆ ಇವನು ಹೋಗೋದಿಲ್ಲ। फाटक के सींग से थामे उसने जो सड़क की तरफ देखा, और वहाँ उस मोड़ पर दुकान है, दुकान में अलमारी, बाहर खड़े खड़े छू सकेगा। अलमारी में शीशे के जार है, उनमें एक जार में पूरा क्या है, जो कंचे। यहाँ फाटक के सींचे, इसका मतलब क्या है, फाटक के सींचे का मतलब है जो ಗೇಟ್ ಇರುತ್ತಲ್ವಾ, ಸ್ಕೂಲ್ ಗೇಟ್ಗಳಿರುತ್ತೆ ನೋಡ್ರಿ, ಈ ರೀತಿ ಇಲ್ಲಿ ಸ್ಕೂಲ್ ಗೇಟ್ ಇರುತ್ತೆ, ಇಲ್ಲಿ ಡಿಸೈನ್ ಇರುತ್ತೆ ಗೇಟಿಗೆ, ಹೌದಾ? ಇಲ್ಲಿಗೆ ಬೋಲ್ಟ್ ಮಾಡಿರ್ತಾರೆ, ಇಲ್ಲಿಗೆ ಹಾಕೋದಕ್ಕೆ ಬೋಲ್ಟ್ ಮಾಡಿರ್ತಾರೆ, ಹೌದಾ? ತೆಗಿಯೋದಕ್ಕೆ ಇಲ್ಲೇನು ಗ್ಯಾಪ್ ಇದೆ ಅಲ್ಲ, ಇಲ್ಲಿ ಈ ಗೇಟ್ಗಳ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಗ್ಯಾಪ್ ಇದೆ ಅಲ್ಲ, ಇದಕ್ಕೆ ಏನಂತ ಕರಿತಾ ಇದ್ದಾರೆ, ಜೋ ಫಾಟಕ್ಕೆ ಸೀಂಕ್ಚೆ ಅಂತ ಕರೀತಾರೆ। ಅಂದರೆ ಗೇಟ್ಗಳ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಏನು ಗ್ಯಾಪ್ ಇರುತ್ತಲ್ಲ, ಆಮೇಲೆ ಇಲ್ಲಿ ಮಕ್ಕಳು ಸಹಿತ ಈ ರೀತಿ ಇರುತ್ತಲ್ಲ ಗೇಟ್ ಮೇಲೆ, ಇಲ್ಲೇನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಕಾಲು ಹಿಡ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ಒಂದು ಗೇಟಿಂದ ಆ ಕಡೆಗೆ ಹೋಗೋದು, ಒಂದು ಗೇಟಿಂದ ಈ ಕಡೆ ಬರೋದು, ಆಟ ಆಡ್ತಿರ್ತಾರೆ, ನೋಡಿದ್ದೀರಲ್ವಾ ನೀವು? ಅವನೇನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಇಲ್ಲಿ ಗೇಟ್ ಹತ್ರ ನಿಂತ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ಇಲ್ಲೇನು ಗ್ಯಾಪ್ ಇರುತ್ತಲ್ಲ ಗೇಟ್ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ, ಅದರಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿಂದ ಇಣಿಕಿ ನೋಡ್ತಾ ಇರ್ತಾನೆ। ಎಲ್ಲಿ ನೋಡ್ತಾ ಇರ್ತಾನೆ, ಸೀಂಚ್ತೆ ಥಾಮೆ ಅಂದರೆ ಅಲ್ಲಿಂದ ಅದನ್ನ ಹಿಡ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು, ಆ ಗೇಟನ್ನು ಹಿಡ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ಅದರೊಳಗಡೆಯಿಂದ ನೋಡ್ತಾ ಇರ್ತಾನೆ। उसने सड़क की तरफ देखा, कहाँ देखा, सड़क की तरफ, रोड की तरफ देखता है। वहाँ उस मोड़ पर दुकान है, वह उस मोड़ पर यानी एक तरफ क्या है, दुकान है, और दुकान में क्या है, अलमारी। फिर से वही बात, फिर से दुकान में क्या है, अलमारी। अलमारी के जो बाहर खड़े खड़े छू सकेगा, अलमारी है, और वहाँ अलमारी के जो सामने क्या रखे हैं, यहाँ बाहर खड़े खड़े छू सकेगा। इसका मतलब क्या है, ಹೊರಗಡೆಗೆ ನಿಂತ್ಕೊಂಡು ಮನಸ್ಸಲ್ಲೇ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ಮುಟ್ತಾ ಇದ್ದಾನೆ। वो भी जो छू सकेगा। अलमारी में शीशे के जार है, अलमारी में क्या है, शीशे के जार, ಗ್ಲಾಸ್, ಶೀಶಾ ಅಂದರೆ ಗ್ಲಾಸಿಂದು ಏನಿದೆ, ಜಾರ್ ಇದೆ, ಬಾಟಲ್ ಇದೆ। उसमें एक जार में पूरा, उसमें एक जार में क्या है, पूरा क्या है, यहाँ नहीं दिए है। इसका मतलब क्या है, एक शीशे, पूरे जो शीशे के जार में क्या है, यहाँ ಕಂಚೆ है, ಹೌದಲ್ವಾ? ಇದನ್ನೇ ಅವ್ನು ಮೊದಲಿಂದನೂ ಹೇಳ್ಕೊತಾ ಬರ್ತಿರೋದು। ಅಂಗಡಿ ಒಳಗೆ ಒಂದು ಅಲ್ಮಾರಿ ಟೈಪು, ಅಂದರೆ ಕಬೋರ್ಡ್ ಟೈಪು, ಗಾಡ್ರೇಜ್ ಟೈಪು, ಅಲ್ಲಿ ಕಾಣೋ ಹಾಗೆ ಏನಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಒಂದು ಗ್ಲಾಸಿನ ಬಾಟ್ಲ್ ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ ದೊಡ್ಡದು, ಅದು ಗ್ಲಾಸಿನ ಬಾಟ್ಲಲ್ಲಿ ಏನಿದೆ, ಗೋಲಿಗಳಿದೆ। ಅದು ಯಾವ ರೀತಿ ಇದೆ ಗೋಲಿಗಳು, ಯಾವ ಗೋಲಿಗಳು, ಗ್ರೀನ್ ಲಕ್ಕಿರೋ ವಾಲೆ ಅಂದರೆ ಹರಿ ಲಕ್ಕಿರೋ ವಾಲೆ, ಗ್ರೀನ್ ಲೈನ್ ಇರೋವಂಥ ವೈಟ್ ಗೋಲಿಗಳು। ಅದನ್ನು ಯಾವುದಕ್ಕೆ ಕಂಪೇರ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ, ಜೋ ಬಡೆ ಆವಲೆಕೆ ಜೈಸೆ ಅಂದರೆ ಬೆಟ್ಟದ ನೆಲ್ಲಿಕಾಯಿಗೆ ಹೋಲಿಕೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಅದ್ರ ಮೇಲೆ ಲೈನ್ ಹೇಗಿರುತ್ತಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ ಹೋಲಿಕೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। जो बस्ता कंधे पर लटकाए वह चलने लगा, दुकान नज़दीक आ रही है। देखिए फिर से जो स्कूल से बाहर जाता है और क्या करता है, जो बस्ते यानी अपनी जो स्कूल बैग को फिर से कंधे पर लटकाता है, ಅಂದರೆ ಹಾಕ್ಕೊಳ್ತಾನೆ, ಹೆಗಲ ಮೇಲೆ ನೇತು ಹಾಕ್ಕೊಂಡು वह चलने लगा, फिर से वह से चलता है। किसकी तरफ चलता है, जो दुकान की तरफ चलता है। दुकान नज़दीक आ रही थी, हत्र ಬರ್ತಾ ಇರುತ್ತೆ ಅಂಗಡಿ। उसकी चाल की तेज़ी बढ़ी, उसकी चाल की तेज़ी, इसका मतलब क्या है, ಅವನ ಕಣ್ಣಿನ ತೀಕ್ಷ್ಣತೆ ಮತ್ತು ಅವನು ನಡೆಯೋ ವೇಗ ಸ್ಪೀಡ್ ಆಗುತ್ತೆ ಇನ್ನು ಅಂಗಡಿ ಹತ್ರ ಬಂದಾಗೆ। फिर वह अलमारी के सामने खड़ा हो गया, दुकानदार हंसा। देखिए फिर से ये क्या करता है, जो स्कूल को
जो सुबह आने के समय कैसे वो ये जो अप्पू जाकर दुकान के सामने खड़े होता है ना, उसी तरह यहाँ फिर से दुकान के सामने जाकर खड़ा होता है। फिर से यह दुकानदार जो अप्पू को पहले ही देख चुका था, दुकानदार सुबह ही वो क्या किया था, जो अप्पू कंचे के जो शीशे को ही यहाँ देख रहा था, शीशे के जो जार को ही देख रहा था, है ना। इसलिए यहाँ दूसरी बार जाने पर भी यहाँ दूसरी बार जाने पर जो दुकानदार को हंसी आती है। ಬೆಳಗ್ಗೆ ನೋಡಿಬಿಟ್ಟಿರ್ತಾನೆ ಅಂಗಡಿಯವನು, ಹೌದಲ್ವಾ? ಹಾಗಾಗಿ ಸಾಯಂಕಾಲ ಹೋದ ತಕ್ಷಣ ನೋಡಿದಾಗ ನಗ್ತಾನೆ ಇವನನ್ನ। फिर दुकानदार हंसा, उसे मालूम हुआ कि दुकानदार उसके इंतज़ार में है। वह भी हंसा। देखिए, उसे मालूम हुआ, किसे? यहाँ जो अप्पू को मालूम होता है। क्या मालूम होता है? क्या मालूम होता है कि जो दुकानदार भी यहाँ अप्पू के इंतज़ार में ही है। सुबह तो अप्पू जो गोलियों को नहीं खरीदाता, कंचे को नहीं खरीदाता, है ना, लेकिन शाम ज़रूर ये आकर कंचा या कंचे को खरीदता है, ऐसे दुकानदार के माइंड में थी। ಹೌದಾ? ಇವನು ಮತ್ತೆ ಬಂದು ನನ್ನ ಹತ್ರ ಗೋಲಿಗಳನ್ನು ತಗೊಳ್ತಾನೆ ಅನ್ನೋದು ಅವನಿಗೆ ಗೊತ್ತಿರುತ್ತೆ ಅನಿಸುತ್ತೆ। ಯಾರಿಗೆ? ಅಂಗಡಿಯವನಿಗೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಮನಸ್ಸಲ್ಲೇನೆ ಯಾರು ಅಂದ್ಕೊತಾರೆ? ಅಪ್ಪು ಅಂದ್ಕೊಂಡು ಅವನು ಸಹಿತ ನಗ್ತಾನೆ। ನನ್ನನ್ನೇ ಕಾಯ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಇವನು ಅಂಗಡಿಯವನು, ಗೋಲಿ ತಗೋಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು, ಇವನು ಗೋಲಿ ತಗೊಳಕ್ಕೆ ಬಂದೇ ಬರ್ತಾನೆ ಅಂತ ನನ್ನ ಕಾಯ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಂಡು ಇವನು ಸಹಿತ ನಗ್ತಾನೆ ಅಂಗಡಿಯವನನ್ನು ನೋಡಿ। उसे जो कंचा चाहिए, है ना, जो दुकानदार पूछता है अप्पू से, कंचा चाहिए, है ना, ಗೋಲಿಗಳು ಬೇಕಲ್ವಾ ನಿನಗೆ ಅಂತ ಕೇಳ್ತಾನೆ। उसने सिर हिलाया, ಮತ್ತೆ ತಲೆ ಅಲುಗಾಡಿಸ್ತಾನೆ। दुकानदार जार का ढक्कन जब खोलने लगा तब अप्पू ने पूछा, अच्छे कंचे हैं ना? देखिए, दुकानदार को ज़रूर मालूम था कि जो अच्छे कंचे हैं ना। दुकानदार जार का ढक्कन जब खोलने लगा तब अप्पू ने पूछा, अच्छे कंचे हैं ना? यहाँ क्या पूछता है? ढक्कन यानी जो बॉटल के कैप को जब खोलने लगता है देने के लिए, तब ये दुकानदार को अप्पू क्या पूछता है? ये तो अच्छे कंचे है ना? ನೋಡ್ರಿ, ಅಂಗಡಿಯವನಿಗೆ ಗೊತ್ತಾಗ್ಬಿಡುತ್ತೆ ಇವನು ನಿಜವಾಗ್ಲೂ ಗೋಲಿಗಳನ್ನು ಪರ್ಚೇಸ್ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದಾನೆ ಅಂತ। ಆವಾಗ ಢಕ್ಕನ್ ಅಂದರೆ ಅದು ಬಾಟ್ಲು ಕ್ಯಾಪ್ ಏನಿರುತ್ತೆ ಅದನ್ನು ಓಪನ್ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ಕೊಡೋದಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾನೆ। ಆವಾಗ ಅಪ್ಪು ಏನು ಕೇಳ್ತಾನೆ? ಒಳ್ಳೆ ಗೋಲಿಗಳಲ್ವಾ, ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಅಲ್ವಾ ಗೋಲಿಗಳು ಅಂತ ಕೇಳ್ತಾನೆ। फिर बढ़िया फर्स्ट क्लास कंचे, तुम्हें कितने कंचे चाहिए? देखिए, बढ़िया है, गोली तो बहुत अच्छे हैं, कंचे तो बहुत अच्छे हैं, बढ़िया है, और फर्स्ट क्लास कंचे है। ये तो फर्स्ट क्लास कंचे है, यानी फर्स्ट क्लास यानी यह ग्रेड दे रहे हैं, है ना। फर्स्ट रैंक हम कैसे आपको पढ़ने में आपको ग्रेड देते हैं ना पढ़ाई में, उसी तरह यहाँ ये गोलियाँ ये जो है फर्स्ट रैंक के गोलियाँ है, या कंचे है। तुम्हें कितने कंचे चाहिए? ಎಷ್ಟು ಬೇಕು? ಹೌ ಮಚ್ ಯು ವಾಂಟ್ ಅಂತ ಕೇಳ್ತಾನೆ ಅಂಗಡಿಯವನು। कितने कंचे चाहिए? कितने? उसने जेब में हाथ डाला, 1 रुपये और 50 पैसे है। कितने कंचे चाहिए? ಎಷ್ಟು ಬೇಕು? ಅವನಿಗೆ ಕನ್ಫರ್ಮೇ ಇಲ್ಲ ಇಲ್ಲಿ। ಯಾರಿಗೆ? ಅಪ್ಪುಗೆ ಕನ್ಫರ್ಮೇ ಇಲ್ಲ, ನಾನು ಎಷ್ಟು ಗೋಲಿಗಳನ್ನು ತಗೋಬೇಕು, ಈ ಅಮೌಂಟಿಗೆ ಎಷ್ಟು ಗೋಲಿ ಬರುತ್ತೆ ಅನ್ನೋದೇ ಇಲ್ಲಿ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಅವನಿಗೆ। ಓ खुद पूछ रहा है अपने मन में ही, कितने कंचे चाहिए मुझे, कितने लेना है, कितने ऐसे ही सोचते ಎಷ್ಟು ತಗೊಳ್ಳಿ, ಎಷ್ಟು ತಗೋಬೇಕು, ಎಷ್ಟು ರೂಪಾಯಿಗೆ ಬರುತ್ತೆ ಅಂತ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾ ಕನ್ಫ್ಯೂಸಲ್ಲೇ ಜೇಬಲ್ಲಿ ಕೈ ಹಾಕ್ಕೊಳ್ತಾನೆ। हाथ डाला, 1 रुपये और 50 पैसे है। देखिए, कितने पैसे हैं? 1 रुपये और 50 पैसे। 1 रुपये और 50 पैसे जो अप्पू के जेब में क्यों आई थी? यहाँ किसने दिए थे? 1 और 50 रुपये को यहाँ अप्पू के पिताजी ने या अप्पू के फादर ने फ़ीस जमा करने के लिए फ़ीस को दिए थे, 1 रुपये और 50 पैसे, है ना। लेकिन अप्पू फ़ीस जमा ही नहीं करता है, क्योंकि इसका पूरा ध्यान किधर था? कंचे के ऊपर ही था। इसलिए ये सीधा कंचे की दुकान आकर यहाँ 1 रुपये और 50 पैसे में कंचे को खरीदता है, खरीदने के बारे में सोचता है।
उसने वहाँ निकाल कर दिखाया। देखिए दुकानदार कितने कंचे चाहिए पूछे तो ये कितने दाम के हैं कंचे, ये तो पूछना चाहिए ज़रूर, है ना। हर कस्टमर्स को, हर ग्राहक को इस विषय के बारे में समझना होगा कि हम किस चीज़ को खरीद रहे हैं, उस चीज़ का दाम क्या है, क्या जो चीज़ हम खरीद रहे हैं उस चीज़ का दाम ये जो दुकानदार करेक्ट बोल रहा है या ज़्यादा बोल रहा है, ये कम दाम में हमें मिल रहे हैं या करेक्ट दाम में हमें मिल रहे हैं, सही दाम हम दे रहे हैं या नहीं, इस सभी विषयों को और जो चीज़ हम ले रहे हैं हमें कितनी उपयुक्त हैं, उपयुक्त नहीं है, ऐसे यहाँ ग्राहक को, हर एक ग्राहक को पूछना चाहिए, क्योंकि ये तो कस्टमर्स के जो ರೈಟ್ಸ್ होती है ಹೌದಲ್ವಾ. ನಾವು ಯಾವುದೇ ಒಂದು ವಸ್ತುಗಳನ್ನು ಪಡಿಬೇಕು, ತೊಗೋಬೇಕು, ಪರ್ಚೇಸ್ ಮಾಡಬೇಕು ಅಂದರೆ ಅದ್ರದ್ದು ರೇಟ್ ಏನು, ಆ ರೇಟ್ ನಮಗೆ ಗಿಟ್ಟುತ್ತೋ ಇಲ್ವೋ, ಹಾಗೆ ಈ ರೇಟನ್ನ ಈ ಅಥವಾ ಒಂದು ಏನೋ ಒಂದು ಫಾರ್ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ಒಂದು ಬಟ್ಟೆ ಆದರೂ ಆಗಲಿ, ಏನೇ ಒಂದು ಥಿಂಗ್ ಆಗಲಿ, ಈ ಥಿಂಗಿಂದು ಅಥವಾ ಈ ಒಂದು ಪರ್ಟಿಕ್ಯುಲರ್ ವಸ್ತುದು ರೇಟು ಇವ್ರು ಕರೆಕ್ಟ್ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರಾ ಅಥವಾ ನಮಗೆ ಜಾಸ್ತಿ ಹೇಳಿ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರವಾ, ಇದು ಒಳ್ಳೆ ಕ್ವಾಲಿಟಿ ಇದೆನಾ, ಇದರಿಂದ ನಮಗೆ ಎಷ್ಟು ಉಪಯೋಗ ಇದೆ, ಇದು ಎಲ್ಲದನ್ನು ತಿಳ್ಕೊಳೋ ಹಕ್ಕು ಒಬ್ಬ ಗ್ರಾಹಕರಿಗೆ ಇದ್ದೇ ಇರುತ್ತೆ. ಪರ್ಚೇಸ್ ಮಾಡೋ ವ್ಯಕ್ತಿನೇ ಗ್ರಾಹಕ ಇಲ್ಲಿ, ಹೌದು ತಾನೆ, ಕಸ್ಟಮರ್ಸು. ಆದರೆ ಇಲ್ಲಿ ಇವನು ಎಷ್ಟು ರೂಪಾಯಿ ಅನ್ನೋದು ಕೇಳೋದೇ ಇಲ್ಲ. 1 रुपये और 50 पैसे के लिए कंचे को दे दो, ऐसे दुकानदार को बोलता है. फिर दुकानदार क्या बोलता है, दुकानदार चौंका, इतने सारे पैसों में दुकानदार तो चौंक लेता है. इसको तो ಅಂದರೆ ಒಂದು ರೀತಿ ಏನೋ ಕಕ್ಕಾ ಬಿಕ್ಕಿ ಆದಾಗ ಆಗಿಬಿಡ್ತಾನೆ ಅವನು. ಒಂದೇ ಸಲ ಏನಪ್ಪ ಇಷ್ಟೊಂದು ಅಷ್ಟೊಂದಾ ಅನ್ನೋ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಆಶ್ಚರ್ಯ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸ್ತಾನೆ. ಇತನೇ ಸಾರೆ पैसों में ಇಷ್ಟೊಂದು ರೂಪಾಯಿ ಅಲ್ಲ, इसका मतलब क्या है, यहाँ कंचे का दाम बहुत ही कम है और ये जो दाम ये जो पैसे यहाँ जो अप्पू ने दुकानदार को कंचे खरीदने के लिए दे रहा है ये तो बहुत ज़्यादा पैसा है. समझ में आएना. ಅಂದರೆ ನಾವೊಂದು 1000 ರೂಪೀಸ್ ಅಂತ ಇಟ್ಕೊಳ್ಳೋಣ, ಫೀಸಿಗೆ ಒಂದು ಬ್ಯಾಲೆನ್ಸ್ ಫೀಸ್, ನಿಮಗೊಂದು 5000 ಬ್ಯಾಲೆನ್ಸ್ ಈಗಿನದೊಂದು ಸಿಚುಯೇಷನ್ಗೆ, ಈಗಿನದೊಂದು ನಮ್ಮ ಸೊಸೈಟಿಲಿ ಇವಾಗ ಏನಿದೆ ಫೀಸಿನ ರೇಟು ಒಂದು 10,000 ಅಂತ ಇಟ್ಕೊಳ್ಳೋಣ, ಅಥವಾ ಒಂದು 5,000 ಇಟ್ಕೊಳ್ಳೋಣ. 5,000ನ ನಿಮ್ಮ ತಂದೆ ನಿಮಗೆ ಫೀಸ್ ಪೇ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಕೊಟ್ಟು ಕಳಿಸಿದ್ದಾರೆ ಸ್ಕೂಲಿಗೆ, ಹೌದಾ. ನೀವೇನೋ ಒಂದು ಥಿಂಗ್ ತೊಗೊಳೋದಕ್ಕೆ, ಏನೋ ತಿನ್ನೋ ಐಟಮ್ಸು ಅಥವಾ ಏನೋ ಒಂದು ಹೊಸ್ದಾಗಿ ಆಡೋದು ಬಂದಿದ್ದೇನೋ ಅದನ್ನು ನೀವು ಫೀಸ್ ಕೊಡೋ ದುಡ್ಡನ್ನು ಅಷ್ಟು ತೊಗೊಂಡೋಗಿ ಆ ತಿಂಗಿನ ರೇಟನ್ನು ಕೇಳ್ದಲೇ, ಆ ವಸ್ತು ರೇಟನ್ನು ಬೆಲೆನೇ ಕೇಳ್ದಲೇ ನಿಮ್ಮ ಹತ್ರ ಫೀಸಿಗೆ ಅಂತ ಕೊಟ್ಟರು ಅಷ್ಟು ದುಡ್ಡನ್ನ ಅಲ್ಲಿ ಕೊಟ್ಬಿಟ್ರೆ ಅವ್ರೇನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಅಂಗಡಿಯವರು ಆರಾಮಾಗಿ ಒಳ್ಳೆ ಗಿರಾಕಿ ಸಿಕ್ಕಿದೆ ನಮಗೆ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಅಷ್ಟರದನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡು ಅವ್ರಿಗೆಲ್ಲದ್ರದ್ದು ಒಂದೇ ದಿವಸ ಲಾಭ ಬಂದುಬಿಡುತ್ತೆ ಅಲ್ಲಿ, ಹೌದು ತಾನೆ. ಅವ್ರು ಇಸ್ಕೊಂಡು ದುಡ್ಡು ಕೊಟ್ಟು ಕಳಿಸ್ತಾರೆ, ದುಡ್ಡು ಇಸ್ಕೊಂಡು ಏನಿರುತ್ತೋ ವಸ್ತುನ ಕೊಟ್ಟು ಕಳಿಸ್ತಾರೆ, ಹೌದಲ್ವಾ. ಅದಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅವನು, 1 रुपये 50 पैसे तो यहाँ कंचे के दाम नहीं है, ये तो कम है कंचे के दाम, है ना, ऐसे यहाँ बोल रहे हैं. पहले कभी किसी लड़के ने इतनी बड़ी रकम से कंचे नहीं खरीदे थे, इतने कंचों की ज़रूरत क्या है वह मैं नहीं बताऊंगा. देखिए ये तो दुकानदार ये पूछता है, यहाँ जो कुछ दुकानदारों को यहाँ कुछ जो ह्यूमैनिटी होती है, मानवीय गुण होते हैं, वो क्या कहते हैं, पूछते हैं. अगर छोटे बच्चे आकर जो इतने सारे जो चीज़ों को ले रहे हैं, तो इतने जो बहुत दाम में इतने सारी चीज़ों को यहाँ ले रहे हैं, तो कुछ जो अच्छे गुण वाले दो दुकानदार पूछते हैं. उसी तरह ये भी दुकानदार जो अच्छे गुण वाला है इसलिए वो क्या है पूछता है यहाँ, जो कि इतने जो गोलियों को, इतने जो कंचों को खरीद कर तुम क्या करते हो, जो इतने दाम में और इतने सारे कंचों को एक ही टाइम में किसी ने इतने जो दाम देकर मुझसे नहीं खरीदे हैं, इतने जो कंचे को लेकर तुम क्या करोगी, ಇಷ್ಟು ರೂಪಾಯಿ ಇಷ್ಟು ದುಡ್ಡನ್ನು ಕೊಟ್ಟು ಇಷ್ಟೊಂದು ಗೋಲಿಗಳನ್ನು ನನ್ನ ಹತ್ರ ಯಾರೂ ತೊಗೊಂಡಿದ್ದಿದ್ದಿಲ್ಲ, ನೀನೇನು ಮಾಡ್ತೀಯ ಇಷ್ಟೊಂದು ಗೋಲಿಗಳನ್ನು ತೊಗೊಂಡು ಅಂತ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಅಂಗಡಿಯವನು. ವಹಮೇ ನಹಿ ಬತಾऊंगा, ಅದನ್ನು ನಾನು ನಿಮಗೆ ಹೇಳೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ ನೋಡ್ರಿ ಅಪ್ಪು. दुकानदार समझ गया, वह भी किसी ज़माने में बच्चा रहा था, उसके साथी मिलकर खरीद रहे होंगे, यही उनके लिए खरीदने आया होगा. देखिए दुकानदार समझ गया, दुकानदार को भी कुछ समझ में आता है कि क्योंकि दुकानदार भी जब छोटा बच्चा था तब ये क्या करते थे,
अभी भी हम करते हैं, अभी भी छोटे बच्चे क्या करते हैं, आप लोग कुछ चीज़ खरीदना चाहते हैं तो या किसी को जो गिफ्ट देना चाहते हैं तो आप क्या करते हैं, सभी ने जो 1-1 रुपये या 10-10 रुपीस सभी के साथ, जो आपके फ्रेंड्स के साथ 10-10 रुपीस कलेक्ट करके एक 100 रुपीस जमा करके आप एक गिफ्ट को खरीदते हैं, 100 रुपीस के गिफ्ट को, है ना। उसी तरह जो यह सभी बच्चों के तरफ से एक ही बच्चा जाकर जो दुकान में गिफ्ट खरीद कर आता है ना। उसी तरह यहाँ दुकानदार भी सोचता है, क्या सोचता है, ये सभी बच्चे मिलकर यहाँ जो पैसा जमा किए हैं कंचे खरीदने के लिए, ऐसे ही यहाँ 1 रुपये 50 पैसे को सभी बच्चे मिलकर कंचे खरीदने के लिए जमा किए हैं। और ये जो लड़का है अप्पू है, उन सभी बच्चों की तरफ से यहाँ कंचों को खरीदने के लिए दुकान में आया है, ऐसे जो समझता है। ಅಂದರೆ ನೀವೆಲ್ಲ ನೋಡ್ರಿ, ಗಿಫ್ಟು ಏನಾದರೂ ಟೀಚರ್ಸಿಗೆ ಗಿಫ್ಟ್ ಕೊಡಬೇಕು ಅಂದ್ರೇನೋ ಅಥವಾ ನಿಮಗೆ ಏನೋ ಒಂದು ಆ್ಯನ್ಯುವಲ್ ಡೇ ಫಂಕ್ಷನ್ ಇರುತ್ತೆ, ಏನೋ ಒಂದು ಫಂಕ್ಷನಿಗೆ ಏನೋ ಒಂದು ನೀವು ಗಿಫ್ಟ್ ಕೊಡಬೇಕು ಅಂತ ಇರುತ್ತೆ ಸ್ಕೂಲ್ಗೆ, ಹೌದಾ. ಆವಾಗ ಏನು ಮಾಡ್ತೀರಾ ನೀವು, ಎಲ್ಲ ಫ್ರೆಂಡ್ಸು ಸೇರ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು, ಅಥವಾ ನಿಮ್ಮ ಫ್ರೆಂಡ್ಸಿಂದೇ ಒಂದು ಬರ್ಡೇ ಇರುತ್ತೆ, ನೀವೇನೋ ಗಿಫ್ಟ್ ಕೊಡಬೇಕು ನಿಮ್ಮ ಫ್ರೆಂಡಿಗೆ, ಆವಾಗ ನೀವೇನು ಮಾಡ್ತೀರಾ, 10-10 रुपीस ಎಲ್ಲರೂ ಕಲೆಕ್ಟ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ತೀರಾ. ಕಲೆಕ್ಟ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಒಂದು 100 रुपीस ಆಗುತ್ತೆ ಅಂದ್ಕೊಳ್ರಿ, ಅಥವಾ 200 रुपीस ಆಗುತ್ತೆ ಅಂದ್ಕೊಳ್ರಿ. ಎಲ್ಲರೂ ಹೋಗ್ಬಿಡ್ತೀರಾ, 10 ಮೆಂಬರ್ಸು, 100 रुपीस ಅಂದರೆ 10 ಮೆಂಬರ್ಸು, 10-10 रुपीस ಹಾಕಿದರೆ 200 रुपीस ಅಂದರೆ 20 ಮೆಂಬರ್ಸು, ಹೌದು ತಾನೆ. ಆ ರೀತಿ 20 ಮೆಂಬರ್ಸು ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ನೀವು ಅಂಗಡಿಗೆ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಏನಾದರೂ ಪರ್ಚೇಸ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬರ್ತೀರಾ, ಇಲ್ಲ. ನೀವೇನು ಮಾಡ್ತೀರಾ, ನಿಮ್ಮ ಕಡೆಯಿಂದ ಯಾರಾದರೂ ಒಬ್ಬರು ಲೀಡರನ್ನ ಕಳಿಸ್ಬಿಟ್ಟು ಏನು ಮಾಡ್ತೀರಾ, ಪರ್ಚೇಸ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬರ್ತೀರಾ ಐಟಮ್ನ, ಹೌದು ತಾನೆ. ಅದೇ ಥರ ಇಲ್ಲಿ ಅಂಗಡಿಯವನು ಏನು ಅಂದ್ಕೊಳ್ತಾನೆ, ಅವನು ಸಣ್ಣವನಿದ್ದಾಗ ಇದೇ ಥರ ಮಾಡಿದ್ನಂತೆ ಅಂಗಡಿಯವನು, ಹೌದಾ. ಅದಕ್ಕೆ ಅವನು ಏನು ಅಂದ್ಕೊಂತಾನೆ, ನಾನು ಸಣ್ಣವನಿದ್ದಾಗ ಇದೇ ಥರ ಮಾಡಿದ್ದೆ, ಬೇರೆ ಹುಡುಗರ ಹತ್ರ ಎಲ್ಲನೂ ದುಡ್ಡು ಕಲೆಕ್ಟ್ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ನಾನೊಬ್ಬನೇ ಹೋಗಿ ಅಂಗಡಿಯಿಂದ ಥಿಂಗ್ಸ್ಗಳನ್ನು ತರ್ತಾ ಇದ್ದೆ. ಅದೇ ಥರ ಇಲ್ಲಿ ಗೋಲಿ ತಗೋಬೇಕು, ಪರ್ಚೇಸ್ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಎಲ್ಲ ಹುಡುಗರು ಸೇರಿಕೊಂಡು ದುಡ್ಡು ಕಲೆಕ್ಟ್ ಮಾಡಿ ಈ ಅಪ್ಪು ಕೈಯಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟು ಕಳಿಸಿರ್ಬೋದು ಗೋಲಿ ಕೊಂಡ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ. ಅದಕ್ಕೆ ಇವನ ಎಲ್ಲ ಹುಡುಗರು ಪರವಾಗಿ ಬಂದುಬಿಟ್ಟು 1 ರೂಪಾಯಿ 50 ಪೈಸೆಗೆ 1:15ಗೆ ಇಷ್ಟೊಂದು ಗೋಲಿಗಳನ್ನು ಕೊಂಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಅಂತ ಅಂಗಡಿಯವನು ಅಂದ್ಕೊಂಡು 1:15ಗೆ ಎಷ್ಟು ದುಡ್ಡು ಬರುತ್ತೋ, ಎಷ್ಟು ಗೋಲಿಗಳು ಬರುತ್ತೋ ಅಷ್ಟು ಗೋಲಿಯನ್ನು ಕೊಡ್ತಾನೆ. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ ಏನು ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಆ ರೀತಿ ಇಮ್ಯಾಜ್ ಮಾಡಿಕೊಂಡು, ಆ ರೀತಿ ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಂಡು ಅಂಗಡಿಯವನು ಪಾಪ ಗೋಲಿಗಳನ್ನು ಕೊಡ್ತಾನೆ ಇವನಿಗೆ. जो वह कंचे खरीदने की बात जॉर्ज के सिवा और किसी को बताना नहीं चाहता था. देखिए यहाँ भी ये जो कंचे खरीदने के जो बात को 1 रुपये 50 पैसे के लिए इतने सारे कंचों को यहाँ किसने, जो अप्पू ने खरीदा है ना. इस बात को सिर्फ जॉर्ज को ही बताना चाहता था. कौन, अप्पू, जो किसी और के सामने या किसी को भी बताना नहीं चाहता था अप्पू. फिर दुकानदार ने पूछा, क्या तुम्हें कंचा खेलने आता है? वह नहीं जानता था. देखिए दुकानदार फिर से पूछता है, इतने दाम को तो कंचे खरीदा है तो ज़रूर इसको तो कंचा जो खेलना आता ही होगा, ऐसे आता ही होगा. ऐसे यहाँ कौन, दुकानदार समझा रहता है, लेकिन इसलिए वो पूछता है ऐसे ही पूछने के लिए, तुम्हें कंचे खेलने के खेल आती है क्या, कंचे खेलना आता है क्या तुम्हें, ನೀನು ಗೋಲಿ ಆಡೋದಕ್ಕೆ ಬರುತ್ತಾ ಅಂತ ಕೇಳ್ತಾನೆ ಅಂಗಡಿಯವನು. ವಹ ನಹಿ ಜಾನ್ತಾ ತಾ ಅಂದರೆ ಅವನಿಗೆ ಗೊತ್ತಿರಲಿಲ್ಲ, ಹೌದು ತಾನೆ. ಗೋಲಿ ಹೇಗೆ ಆಡೋದು ಅನ್ನೋದೇ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಅವನಿಗೆ. फिर कैसे सवाल पूछ रहा है, उसका धीरज जवाब दे रहा था. जो कैसे सवाल पूछ रहा है उसका धीरज जवाब दे रहा था. धीरज यानी जो बहुत ही सब्र से, जो दुकानदार ने कैसे यहाँ अप्पू को प्रश्न पूछता जाता है ना, ऐसे ही प्रश्न पूछने पर ही वेरी डिसेंटली, सब्र से यानी डिसेंटली, वेरी डिसेंटली यहाँ अप्पू ने दुकानदार के जो प्रश्नों को उत्तर देता जा रहा था. और उसने हाथ फैलाया, दे दो. फिर
यहाँ हाथ फैलाया, फैलाने का मतलब क्या है, हाथ को ऐसे दिखाता, ಈ ಕೈ ಕೊಡ್ತಾನೆ, ಹೀಗೆ ಕೈ ಚಾಚ್ತಾನೆ ಮುಂದೆ. ಆವಾಗ ಏನಾಗುತ್ತೆ, ಅಂಗಡಿಯವನು ಗೋಲಿಗಳನ್ನು ಕೊಡು ಅನ್ನೋ ಒಂದು ಅರ್ಥದಲ್ಲಿ ಗೋಲಿಗಳನ್ನು ಕೊಡು ಅಂತ ಹೇಳಿ ಈ ರೀತಿ ಕೈ ಚಾಚ್ತಾನೆ. ಆವಾಗ ಕೈ ಏನು ಕೊಡ್ತಾರೆ, ದೇದೋ ದುಕಾನ್ದಾರ್ ಹಸ್ಪಡ. ದುಕಾನ್ದಾರ್ ಹಸ್ಪಡ ಅಂದರೆ ಅವನಿಗೆ ನಗು ಬರುತ್ತೆ ಅಂಗಡಿಯವನಿಗೆ. ಅವ್ರು ವಹಬಿ ಹಸ್ಪಡ, ಇಬ್ಬರೂ ನಗ್ತಾರೆ. ಅಂಗಡಿಯವನು ನಗ್ತಾನೆ, ಅವ್ನು ನಕ್ಕಿದ್ದಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ ಅಪ್ಪುನು ಸಹಿತ ನಗ್ತಾನೆ. ಫಿರ್ कागज़ की पोटली छाती से चिपटाए वह नीम के पेड़ों की छाँव में चलने लगा. देखिए, कागज़ की पोटली छाती, पोटली का मतलब क्या है, यहाँ छोटी थैली. छोटी थैली, ये जो पोटली छाती, जो छोटी थैली का मतलब क्या है, छोटी सी जो बैग को, जो कागज़ की पोटली चोली यहाँ क्या दिए है, कागज़ की पोटली छाती से ಚಿಪಟಾಯೆ. ಆ ಪಾಕೆಟ್ ಅಂತ ನೀವು ನೋಡಿದ್ದೀರಲ್ವಾ, ಸಣ್ಣಗೆ ಪಾಕೆಟ್ ಮಾಡೋದು, ಆ ರೀತಿ ಒಂದು ಕಾಗಜ್ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಪೇಪರಿಂದು ಒಂದು ಪೊಟ್ನ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು जो वह नीम के पेड़ों की छाँव में चलने लगा. ಚಿಪಟಾಯೆ का मतलब क्या है, ಅದನ್ನು ಮುದುಡ್ಕೊಂಡು ಅವನು ಗೋಲಿಗಳನ್ನು ಹಾಕಿ ಒಂದು ಪಾಕೆಟ್ ಟೈಪಲ್ಲಿ ಹಾಕಿ ಕೊಟ್ಬಿಡ್ತಾನೆ ಅಂಗಡಿಯವನು. ಇವನು ಅದನ್ನು ಈ ರೀತಿ ಮುದುಡ್ಕೊಂಡು ನೀಟಾಗಿ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಮತ್ತೆ ಎಲ್ಲಿಂದ ಬಂದಿರ್ತಾನೆ, ಯಾವ ರೂಟಿಂದ, ಪಹಲೆ जो ಅಪ್ಪು किस रूट से आया था, जो नीम के पेड़ के जो छाँव के नीचे से ही आया था, है ना. फिर उसी जो नीम के पेड़ों के जो छाँव के नीचे ही जाता है, चलने लगा. फिर कंचे अब उसकी हथेली में है, जब चाहे बाहर निकाल ले. देखिए, सुबह जो आने के समय सिर्फ दुकान के सामने खड़े होकर जो कंचों को सिर्फ देख रहा था, और जो शीशे के जो बॉटल को, शीशे के जो जार को सिर्फ छूने से ही उसमें जो रहे कंचों को छूने का एहसास या महसूस किया था, फील किया था. लेकिन अब जो सांझ के समय में, यानी जो शाम के समय में जाने के समय, तो कंचा, सारे जो कंचे किसके पास है, अप्पू के पास है. अब और रियलिटी में अप्पू, अब तो रियलिटी में कंचों को किसी भी समय में छू सकता था. ಹೌದಲ್ವಾ. ಇವಾಗ ಬೆಳಗ್ಗೆ ನೋಡಿದರೆ ಬರೀ ಮೇಲೆ ಗ್ಲಾಸಿನ ಬಾಟ್ಲನ್ನು ಮುಟ್ಬಿಟ್ಟು ಅದರೊಳಗಿರೋ ಗೋಲಿಗಳನ್ನು ಮುಟ್ಟಿರೋ ಥರ ಫೀಲ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದ. ಹೌದಾ, ಮುಟ್ಟಿದಾಗೆ ಅನ್ನಿಸ್ಕೊಂಡು ಫೀಲ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದ. ಬೆಳಗ್ಗೆ ಪರ್ಚೇಸ್ ಮಾಡಿದ್ದಿಲ್ಲ, ಆದರೆ ಸಾಯಂಕಾಲ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಎಲ್ಲ ಗೋಲಿಗಳನ್ನು ಪರ್ಚೇಸ್ ಮಾಡಿಬಿಟ್ಟಿರ್ತಾನೆ. ಇವಾಗ ಏನಾಗುತ್ತೆ, ಅವನಿಗೆ ಯಾವಾಗ ಬೇಕಾವಾಗ ಗೋಲಿಗಳನ್ನು ತಗೋಬೋದು, ಯಾವಾಗ ಬೇಕಾವಾಗ ಆಟ ಆಡ್ಬೋದು, ಮುಟ್ಬೋದು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. जो उसने पोटली हिलाकर देखा. देखिए, पोटली हिलाकर देखा फिर से ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಪೋಟಲಿ ಹಿಲಾಕರ್ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾನು ಹೇಳಿದ್ನಲ್ಲ, ಪಾಕೆಟ್ ಟೈಪ್, ಪೇಪರಿಂದ ಮಾಡಿರೋಂಥ ಒಂದು ಪಾಕೆಟ್ ಟೈಪ್ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ, ಅದನ್ನು ಈ ರೀತಿ ಅಲಗಾಡಿಸಿ ನೋಡ್ಕೊಳ್ತಾನೆ. ಮತ್ತೆ वह हंस रहा था. अब तो वह हंस रहा था, क्योंकि जो बहुत सारे कंचे यहाँ, बहुत ही खूबसूरत और बहुत सारे कंचे यहाँ रियलिटी में, सच्चाई में किसके पास है, अप्पू के हाथ में है. इसलिए वो हंसता है खुशी से. उसका जी चाहता था काश पूरा जार उसे मिल जाता. जार मिलता तो उसके छूने से ही कंचे को छूने का एहसास होता. देखिए, उसे देखिए, अब तो इतने जो 1 रुपये 50 पैसे के लिए यही लड़का है जो इतने जो कंचों को खरीदा है, लेकिन यह क्या बोल रहे हैं, इसको अभी भी और कंचे लेने का जो आशा है. अगर पूरा जो शीशे का जो जार में भरे हुए सभी कंचों को मैं ही ले लिया होता, तो उस शीशे को छू कर ही मैं उनमें जो रहे गोलियों को छूने का या कंचे को छूने का एहसास या मैं ಫೀಲ್ ಕರ್ತಾತಾ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. ಅಂದರೆ ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ಇಷ್ಟು ಗೋಲಿಗಳನ್ನು ಇಷ್ಟು ರೂಪಾಯಲ್ಲಿ ತೊಗೊಂಡಿರೋದು ಇವನೊಬ್ಬನೇ, ಇಷ್ಟೊಂದು ಬೆಲೆ ಕೊಟ್ಟು, ತುಂಬ ದುಡ್ಡು ಕೊಟ್ಟು ತೊಗೊಂಡಿರೋದು ಇವನೇ ಫಸ್ಟು.
ಆದರೆ ಇವನಿಗೆ ಇನ್ನೂ ಆಸೆ ಏನಂತ ಮತ್ತೇನು ಆಸೆ ಪಡ್ತಾನೆ, ಅಗರ್ ಏನಾದ್ರೂ ಆ ಇಡೀ ಗ್ಲಾಸಿಂದು ಒಂದು ಬಾಟ್ಲಲ್ಲಿ ಏನೇನಿದೆ ಗೋಲಿಗಳು ಎಷ್ಟು ಗೋಲಿ ಇದೆನೋ ಆ ಇಡೀ ಬಾಟ್ಲನ್ನೇ ನಾನು ಪರ್ಚೇಸ್ ಮಾಡಿಬಿಟ್ಟಿದ್ದಿದ್ರೆ ಆ ಬಾಟ್ಲು ಮುಟ್ಟಿದಾಗೆಲ್ಲ ನನಗೆ ಗೋಲಿ ಮುಟ್ಟಿದಾಗೆ ಅನ್ನಿಸ್ತಾ ಇತ್ತು, ಇಡೀ ಬಾಟ್ಲನ್ನೇ ನಾನು ತಗೋಬೇಕಾಗಿತ್ತು ಅಂತ ಮತ್ತೆ ಆಸೆ ಪಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. देखिए हाँ, जो मनुष्य को इतने दिए तो इससे ही ज़्यादा जो पाने की इच्छा होती है ಏನಾ. ಮೊದಲು ಅವನ ಹತ್ರ ಇದ್ದಿದ್ದೇ ಇಲ್ಲ, ಇವಾಗ ಅದು ಬಂದಿದೆ, ಅದು ಬಂದರೆ ಮತ್ತೆ ಬೇಕು ಅಂತ ಆಸೆ ಪಡ್ತಾನೆ. ಹೌದಾ, ಯಾವಾಗಲೂ ಅಷ್ಟೇ ಮನುಷ್ಯ, ನಮ್ಮ ಹತ್ರ ಇಷ್ಟಿದೆ ಅಂದರೆ ಅಷ್ಟಕ್ಕೆ ಯಾವತ್ತೂ ಖುಷಿ ಪಡಲ್ಲ, ಮತ್ತಷ್ಟು ಬೇಕು ಅಂತಲೇ ಆಸೆ ಪಡ್ತಿರ್ತಾನೆ. एकाएक उसे शक हुआ क्या सब कंचों में लकीर होंगी. देखिए फिर से इसको डाउट होता है. क्या डाउट होता है कि जो सारे कंचों में यहाँ जो अप्पू ने कितने कंचे खरीदा है, इस सारे कंचों में क्या लकीरें होते हैं क्या. मैं कैसे देखा था पहली बार, एक उसी तरह लकीरें होते हैं क्या. सफ़ेद गोल कंचे और उसके ऊपर जो हरी लकीरें ऐसे ही होते हैं क्या सभी कंचों के ऊपर. ಮತ್ತೇನು ಡೌಟ್ ಆಗುತ್ತೆ ಅಂದರೆ ನಾನು ತೊಗೊಂಡ್ರೆ ಎಲ್ಲ ಗೋಲಿಗಳ ಮೇಲೇನು ಹಸಿರು ಗೆರೆಗಳು ಇರುತ್ತಾ ಅಂತ ಹೇಳಿ ಡೌಟ್ ಆಗುತ್ತಂತೆ. जो उसने पोटली खोलकर देखने का निश्चय किया. उसने जो पॉकेट को जो गोलियों से या कंचों से भरा हुआ जो पॉकेट जो दुकान में ख़रीदा था ना अप्पू ने, उसको खोल कर एक बार देखने का, चेक करने का, उसका जो डाउट है सॉल्व करने का जो निश्चय करता है, डिसाइड करता है. इसके बाद बस्ता नीचे रखकर वह धीरे से पोटली खोलने लगा. पोटली खुली और सारे कंचे बिखर गए. वे सड़क के बीचों बीच पहुंच रहे हैं. देखिए पोटली खुली, ये तो इसका जो डाउट है सारे कंचों के ऊपर जो ग्रीन लाइंस है क्या, हरी लकीरें है क्या, चेक करने के लिए क्या करता है, जो पोटली रहता है ना, पॉकेट रहता है ना गोलियों के, उस पॉकेट को खोल कर देखने का निर्णय करता है, डिसाइड करता है और पोटली को ओपन करता है. ओपन करने से क्या हो जाती हैं, ये तो धीरे से निकाल कर नहीं देखता है, जोर से या किसी तरीके पे से यहाँ जो खोला होगा, लेकिन ये जो गोलियाँ हैं लकीरें हैं नीचे गिर जाते हैं और नीचे गिरकर कहाँ पहुँचने लगते हैं, कहाँ जो जाने लगते हैं कि सड़क पर यानी रोड पर जाने लगते हैं. तो राउंड शेप में रहते हैं गोलियाँ, है ना, कंचे. वो कैसे जाते हैं, वो तो वहाँ से ನೀಚೆ ಗಿರ್ಕರ್ ಜಾತೆ ಹೇ, ಅಲ್ಲಿಂದ ಉರುಳ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇರ್ತಲ್ವ ಗೋಲಿಗಳು. ಕೆಳಗಡೆ ಬಿದ್ದಾಗ ಒಂದೇ ಪ್ಲೇಸಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಟಫ್ ಇರೋ ಒಂದು ಪ್ಲೇಸ್ ಸಿಕ್ತು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಅಲ್ಲಿ ಗ್ರಿಪ್ ಇರೋ ಪ್ಲೇಸ್ ಇತ್ತು ಅಂದರೆ ಕೂತ್ಕೊಳ್ಳುತ್ತೆ. ಸ್ಲೋಪ್ ಇರತ್ತಂತೂ ಸುಮ್ಮನೆ ಉರುಳ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾನೆ ಇರುತ್ತೆ, ಹೌದಲ್ವಾ. ಅದರಲ್ಲಿ ಎಷ್ಟೊಂದು ಗೋಲಿಗಳಿದೆ ಇವನ ಹತ್ರ. ಅವೆಲ್ಲ ಓಪನ್ ಮಾಡಿದ ತಕ್ಷಣ ಏನಾಗುತ್ತೆ, ಎಲ್ಲನೂ ರೋಡ್ಗಳಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಬಿದ್ದುಬಿಡುತ್ತೆ. पहुँच रहे हैं. क्षण भर सकपकाने के बाद वह उन्हें चुनने लगा. हथेली भर गई, वहाँ चुने हुए कंचे कहाँ रखे. देखिए क्षण भर सकपकाने के बाद, इसका मतलब क्या है, इदेनप्पा ಈಗ सकपकाने का मतलब क्या है, जो गोलियाँ गिर जाते हैं तो कंचे नीचे गिर जाते हैं तो वो सभी तरफ देखता है. ಅಂದರೆ ಒಂಥರ ಕಳವಳ ಆಗುತ್ತಲ್ವ ನಮಗೆ, ಎಲ್ಲ ಬಿದ್ದುಬಿಡುತ್ತೆ, ಎಲ್ಲಿ ಬಿದ್ದುಬಿಡ್ತೋ ಏನೋ, ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಹೋಗಿದ್ದಾವೋ ಏನೋ ಅಂತ ಅನಿಸುತ್ತಲ್ವ. ಆ ರೀತಿ ಅನಿಸಿ ನಿಂತ್ಕೊಳ್ತಾನೆ. ಆಮೇಲೆ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಎಲ್ಲದನ್ನು ಒಂದೊಂದೇ ತಗೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಕಲೆಕ್ಟ್ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡ್ತಾನೆ. उन्हें चुनने लगा. हथेली भर गई. ये जो हथेली का मतलब क्या है, मैं बोली ये जो ಅವನ ಕೈಯಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಟ್ರೈ ಮಾಡ್ತಾನೆ. उसके जो हाथ में पकड़ने के लिए ट्राई करता है आपको, लेकिन ये जो हाथ क्या हो जाता है, भर जाता है. हाथ में ही जो चुनता है वो चुनकर हाथ में ही रखने लगता है. ಅಂದರೆ ಆರಿಸಿ ಕೈಗಳಲ್ಲೇ ಇಟ್ಕೊತಾನೆ. ಏನೋ ಒಂದು 5 ಗೋಲಿ 6 ಗೋಲಿ ಇದ್ದರೆ हमारे हाथ में जो यहाँ वो बैठते हैं, है ना. ಅಂದರೆ ಏನಾದರೂ 5-6 ಗೋಲಿ ಇದ್ವು ಅಂದರೆ ನಾವು ಒಂದು ಕೈಯಲ್ಲಿ ಹಿಡ್ಕೋಬೋದು. ತುಂಬ ಗೋಲಿ ಇತ್ತು ಅಂದರೆ ಹೇಗೆ ಒಂದು ಕೈಯಲ್ಲಿ ಹಿಡ್ಕೊಳಕ್ಕಾಗುತ್ತೆ, ಆಗೋದಿಲ್ಲ ಅಲ್ವಾ. ಆವಾಗ ಕೈಯೆಲ್ಲ ತುಂಬ್ಕೊಂಡ್ಬಿಡುತ್ತೆ. ಅವನು ಎಲ್ಲಿ ಹಾಕ್ಕೋಬೇಕು ಗೋಲಿಗಳನ್ನು, ಎಲ್ಲಿ ಹಿಡ್ಕೋಬೇಕು. ಆ ಪೇಪರ್ ನೋಡಿದ್ರೆ ಏನು ಮಾಡಿದ್ನೋ ಏನೋ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಹೌದಲ್ವಾ ಅಂತ ಹೇಳಿ ಅವನೇನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಭರ್ಗೈ ವಹ ಚುನ್ನೆ ಕಂಚೆ ಕಹಾರಕ್ಕೆ. ಅವನು ಮತ್ತೆ ಆರಿಸ್ಕೊಂಡಿರುವಂತಹ ಕಂಚೆ ಅಂದರೆ ಗೋಲಿಗಳನ್ನು ಎಲ್ಲಿ ಹಿಡ್ಕೋಬೇಕು.
स्लेट और किताब बस्ते से बाहर रखने के बाद कंचे बस्ते में डालने लगा। देखिए, स्लेट और किताब बस्ते से बाहर रखने के बाद, स्लेट और यहाँ ये जो बस्ता है ना, फिर इसको क्या आइडिया आता है कि जो स्कूल बैग है, बस्ता है, बस्ते के अंदर रहे हुए स्लेट और किताबें रहते हैं ना, सभी को ये अपने जो बस्ते से क्या करता है, जो बाहर निकालता है, बाहर रखता है। रख कर ये सारे कंचों को जो नीचे गिरे रहते हैं ना सड़क के ऊपर, सड़क पर गिरे हुए जो सारे कंचों को चुन चुन कर ये अपने बस्ते में डालना शुरू करता है। ಅಂದರೆ ಬ್ಯಾಗಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡ್ತಾನೆ। फिर 1 2 3 4 एक कार सड़क पर ब्रेक लगा रही थी। देखिए तो 1 2 3 4 इसका मतलब क्या है, कंचों को यहाँ गिनना शुरू करता है, ಕೌಂಟ್ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡ್ತಾನೆ। ಯಾರು? ಅಪ್ಪು। और एक कार सड़क पर ब्रेक लगा रही थी। देखिए ये तो गोलियां यहाँ कंचे कहाँ गिरे हैं, सड़क के ऊपर गिरे हैं, सड़क पर गिरे हैं। सड़क पर तो बहुत सारे व्हीकल्स आते जाते रहते हैं, है ना, है ना, लेकिन इसको इनके बारे में जो कॉन्सेंट्रेट ही नहीं है, इसके ऊपर जो ध्यान ही नहीं है। यहाँ अप्पू को सिर्फ गोलियों को जो चुनने के या कंचे को जो चुनने के ऊपर ही इसका ध्यान है। ये तो 1 2 3 4 ऐसे गिनते हुए कंचे चुन रहा था। उधर से एक कार जो ब्रेक लगाने के लिए आ रहा था, ಅಂದರೆ ಬ್ರೇಕ್ ಹಾಕ್ಕೊಳ್ತಾನೆ ಬರ್ತಾ ಇರುತ್ತೆ। वह उस वक्त भी कंचे चुनने में मग्न था। देखिए ये जो कार आने के बाद ही ये तो ಕಂಚೆ जो चुनने में ही मग्न था, ಅಂದರೆ ಅದನ್ನು ಆ ಕಾರ್ ಬಂದ್ರೂ ಸಹಿತ ಇವನಿಗೆ ಈ ಗೋಲಿಗಳನ್ನು ಆರಿಸೋದ್ರಲ್ಲೇ ಇವನಿಗೆ ಕಾನ್ಸಂಟ್ರೇಟ್ ಇರುತ್ತೆ, ಗೊತ್ತಾಯ್ತಾ। मग्नता ड्राइवर को इसमें जो क्या हो जाती हैं, देखिए सड़क पर हमें कितनी जो हम ध्यान से चलना चाहिए कि इतने जो कितने ध्यान देते हुए तो भी ये तो कम है ना। हमें सड़क पर ಯಾವಾಗಲೂ ರೋಡಲ್ಲಿ ಹೋಗಬೇಕಾದ್ರೆ ನಾವು ತುಂಬಾ ಗಮನ ಇಟ್ಕೊಂಡು ಹೋಗಬೇಕು, ನಾವು ಹೋಗ್ತಾ ಇರೋದು ರೋಡಲ್ಲಿ ಅಂತ, ಯಾವ ಕಡೆಗೂ ಚಿಂತೆ ಇಲ್ಲದಾಗೆ ರೋಡಲ್ಲಿ ಹೋಗಬೇಕು, ಹೌದಾ। ಯಾವ ಕಡೆಯಿಂದ ಏನು ಗಾಡಿಗಳು ಬರುತ್ತೋ ಹೇಳೋದಕ್ಕೆ ಬರೋದಿಲ್ಲ, ಹೌದಲ್ವಾ। ಇಲ್ಲಿ ನೋಡಿದರೆ ರೋಡಲ್ಲಿ ಕಾರ್ ಬರ್ತಾ ಇದೆ, ಪಾಪ ಅವನು ಅಲ್ಲಿಂದನೇ ಬ್ರೇಕ್ ಹಾಕ್ಕೊಳ್ತಾನೆ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ಯಾಕಂದರೆ ಇವನು ಕುತ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟಿದ್ದಾನಲ್ಲ, ಅಲ್ಲಿ ಗೋಲಿಗಳನ್ನು ಆರಿಸ್ಕೊತ ಅಲ್ಲೇ ಬಗ್ಬಿಟ್ಟಿದ್ದಾನೆ, ಇವನು ಕುತ್ಕೊಂಡು ಆರಿಸ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ। ಯಹ आप चित्र देख रहे हैं ना, इस चित्र में दिए है यहाँ कंचों को जो अप्पू ने चुन रहा है, और यहाँ इनके पीछे ही यहाँ कार आकर खड़ा है, ब्रेक लिया है, ब्रेक दिया है, कार को ब्रेक लगाए है। फिर जो ब्रेक लगा रही थी वह उस वक्त कंचे चुनने में मग्न था। ಅವನಿಗೆ ಇದು ಯಾವುದರಲ್ಲೂ ಗಮನ ಇಲ್ಲ, ಅವನಿಗೆ ಎಲ್ಲಿದೆ ಗಮನ ಇಲ್ಲ, ಗೋಲಿಗಳನ್ನು ಆರಿಸ್ಕೊಳ್ಳೋದ್ರಲ್ಲಿ। और ड्राइवर को इतना गुस्सा आया कि उस लड़के को कच्चा खा जाने की इच्छा। देखिए यहाँ कच्चा खा जाने का ये तो मुहावरा है एक, जो रोश कच्चा खा जाना यानी गुस्सा आना। ड्राइवर को तो बहुत ही गुस्सा आ जाता है, ಏನು ಮಾಡಿಬಿಡ್ಲಪ್ಪ ಇಲ್ಲೇ ನಾನು ಬ್ರೇಕ್ ಆಗ್ತಾ ಇದ್ರೂ ಇಲ್ಲೇ ಬಂದು ನಿಂತ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟಿದ್ದಾನಲ್ಲ, ಏನು ಮಾಡಲಿ ಇವನಿಗೆ, ಹೋಗ್ತಾನೆ ಇಲ್ಲ ರೋಡಿಂದ ಅಂತ ಹೇಳಿ ಸಿಟ್ಟು ಬಂದುಬಿಡುತ್ತೆ। उसने बाहर झाँक कर देखा वह लड़का क्या कर रहा है। उसने बाहर आकर देखा यानी कि जो उसने जो कार में बैठा हुआ था ना, कार से बाहर निकल कर देखता है कि वो जो क्या है ಲಡ್ಕ ಕ್ಯಾ ಕರ್ ರಹಾ ತಾ, ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಈ ಹುಡುಗ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಕಾರಿಂದ ಬಂದು ನೋಡ್ತಾನೆ ಕೆಳಗಿಳಿದು। ಡ್ರೈವರ್ ಕೋ जो क्या कर रहा था, जो हॉर्न की आवाज़ सुन कंचे चुनते अप्पू ने बीच में सिर उठाकर देखा। हॉर्न की आवाज़ सुन कंचे चुनते अप्पू ने नीचे बीच में सिर उठाकर देखा। हॉर्न की आवाज़ सुन, इसका मतलब क्या है, जो कार हार्न बनाता रहता है ना, कार में बैठे हुए जो आदमी हार्न सुनकर, कार के जो हार्न सुनकर ये तो कंचों को चुनते ही
यहाँ कौन हार्न बना रहा है ऐसे देखता है ಅಂದರೆ ನೋಡ್ತಾನೆ ಯಾರು ಮಾಡ್ತಾ ಇರೋದು ಹಾರ್ನ್ ಯಾರು ಮಾಡ್ತಾ ಇರೋದು ಅಂತ ಹಾಗೆ ಅದನ್ನು ಆರಿಸ್ಕೊಳ್ತಾನೆ ನೋಡ್ತಾನೆ ಕತ್ತೆತ್ತಿ सामने एक मोटर है और उसके भीतर ड्राइवर देखिए सामने एक मोटर है ಎದುರುಗಡೆಗೆ जो एक मोटर और उसमें भीतर एक ड्राइवर उसने सोचा क्या कंचे उसे भी अच्छे लग रहे हैं शायद वह भी मज़ा ले रहा है ಇವನಿಗೆ ಏನು ಅನಿಸುತ್ತೆ ಎದುರುಗಡೆ ಡ್ರೈವರ್ ಇರೋದನ್ನ ನೋಡಿಬಿಟ್ಟು ಏನು ಅನಿಸುತ್ತೆ शायद उसको भी कंचे अच्छे लग रहे हैं ये तो ऐसे नहीं सोच रहा है मैं सड़क पर यहाँ कंचों को चुन रहा हूँ और बहुत सारे व्हीकल्स आते हैं ऐसे ही यहाँ कार आया है मुझे रोड से जो साइड जाने के लिए हार्न कर रहे हैं ऐसे सोचता नहीं है ये क्या सोचता है ये जो यहाँ कार जो रुका के खड़े हुए हैं ना रोक के खड़े हुए हैं ना इनको भी ये कंचे अच्छे लगे होंगे ನನ್ನ ಮನಸ್ಸಲ್ಲಿ ಏನು ಅನಿಸುತ್ತೆ ಅವರು ನಾನು ರೋಡಲ್ಲಿದ್ದೀನಿ ನಾನು ಗೋಲಿಗಳನ್ನು ಆರಿಸ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಇದು ಅದಕ್ಕೆ ನೀನು ರೋಡಿಂದ ಸೈಡಿಗೆ ಸರ್ಕೋ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಹಾರ್ನ್ ಹೊಡಿತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ಅನಿಸೋದಿಲ್ಲ ಅವನಿಗೇನು ಅನಿಸುತ್ತೆ ಓ ಇವ್ರಿಗೂ ಗೋಲಿಗಳು ಅಂದರೆ ಇಷ್ಟ ಇರಬೇಕು ಅದಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ ಕಾರ್ ನಿಲ್ಲಿಸಿ ಹಾರ್ನ್ ಹೊಡಿತಾ ಇದ್ದಾರೆ ಇವ್ರಿಗೂ ಗೋಲಿ ಬೇಕೇನೋ ಅಂತ ಹೇಳಿ ಅಂದ್ಕೊಳ್ತಾನೆ ಏಕ ಕಂಚಾ ಉಠಾಕರ್ ಉಸೆ ದಿಖಾಯಾ ಅವ್ರ ಹಸ ಬಹುತ್ ಅಚ್ಚಾ ಹೇನಾ ಏಕ ಕಂಚಾ ಉಠಾಕರ್ ಅಂದರೆ ಒಂದು ಗೋಲಿಯನ್ನು ಎತ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ಅವರಿಗೆ ತೋರಿಸ್ತಾನೆ ಕಾರಲ್ಲಿರ್ತಾನಲ್ಲ ವ್ಯಕ್ತಿ ಅವನು ಕೆಳಗಿಳಿದು ಬಂದಿರ್ತಾನೆ ಅವನಿಗೆ ತೋರಿಸ್ತಾನೆ ಅಂದರೆ ಕೆಳಗಿಳಿದು ಬಂದು ಹೊರಗಡೆ ನಿಂತ್ಕೊಂಡು ಹಾರ್ನ್ ಮಾಡ್ತಾನೆ ಮಾಡಿರ್ತಾನೆ ಹೌದಾ ಅವನಿಗೆ ಗೋಲಿಗಳನ್ನು ತೋರಿಸ್ತಾನೆ ಗೋಲಿ ತೋರಿಸಿದಾಗ ಏನಾಗುತ್ತೆ ತೋರಿಸಿ ಏನು ಹೇಳ್ತಾನೆ ನೋಡ್ರಿ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಅಲ್ವಾ ಗೋಲಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ ड्राइवर का गुस्सा हवा हो गया वह हंस पड़ा हवा हो गया का मतलब क्या है यहाँ गायब हो गया यहाँ तो ड्राइवर क्या हुआ था बहुत ही क्रोधित था इसलिए वो क्या है बहुत गुस्सा हुआ था ड्राइवर लेकिन ये जो इस बच्चे के यहाँ इस लड़के के ये जो बहुत ही मुग्धता देखकर नन्नापन देखकर ये जो किसको ये जो ड्राइवर को उस आदमी को जो गुस्सा है वो तो हवा में उड़ गया यानी इसका गुस्सा कम हो जाती है ಅಂದರೆ ಈ ಹುಡುಗನ ಒಂದು ಮುಗ್ಧತೆ ಅವನು ನಾನು ಯಾಕೆ ಹಾರ್ನ್ ಹೊಡಿತಾ ಇದ್ದೀನಿ ಏನಾದರೂ ತಿಳ್ಕೊತ ಇಲ್ಲ ಗೋಲಿಗಳನ್ನು ತೊಗೊಂಬಂದು ತೋರಿಸಿದ್ನಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಅವನಿಗೂ ಸಹಿತ ಈ ಹುಡುಗನ ಒಂದು ಮುಗ್ಧತೆ ಏನಾಗುತ್ತೆ ಅರ್ಥ ಆಗುತ್ತೆ ಅವಾಗ ಅವನ ಸಿಟ್ಟು ಏನಾಗುತ್ತೆ ಕಡಿಮೆ ಆಗುತ್ತೆ बस्ता कंधे पर लटकाइए स्लेट किताब शीशी पेंसिल सब छाती से चिपकाइए वह घर आया देखिए बस्ता कंधे पर लटकाइए फिर से वो क्या करता है पहले वो जो कंचों को जो बस्ता पर यानी जो अपने स्कूल बैग के अंदर डालने के लिए जो बैग के अंदर रहे हुए जो पेंसिल को स्लेट को बुक्स को सभी को बाहर रखे रहता है कौन बाहर रखा रहता है कौन ये जो अप्पू है ना फिर सभी कंचों को यहाँ जो अपने बस्ता के अंदर यानी जो स्कूल बैग के अंदर डालने के बाद ये जो अप्पू ने वो सभी बाहर रखे हुए थे ना जो पेंसिल स्कूल की किताब और स्लेट इन सभी चीज़ों को फिर से यहाँ अपने जो बैग में डालता है सब छाती से चिपकाइए वह घर आया फिर उसकी माँ शाम की चाय तैयार कर उसकी राह देख रही थी शाम की यह जो माँ तो ये तो अप्पू के माँ है ना अप्पू के इंतज़ार कर रहे थे क्योंकि आज तो टाइम हो गए थे अप्पू इतने तक जो घर को पहुँच देता था लेकिन आज तो लेट हुआ है और ವೇಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ ಟೀ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ಏನಾದರೂ ಸೈಡ್ ಸ್ನ್ಯಾಕ್ಸ್ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ನನ್ನ ಮಗ ಬರ್ತಾನೆ ಅಂತ ವೇಟ್ ಮಾಡ್ತಿರ್ತಾರೆ ಆದರೆ ಅವತ್ತು ಸ್ವಲ್ಪ ಲೇಟಾಗಿರುತ್ತೆ ಬರಾಮದೆ ಕಿ ಬೆಂಚ್ ಪರ್ स्लेट व किताबें फेंक कर वह दौड़ कर माँ के गले लग गया ಬರಾಮದೆ यानी जो ವರಾಂಡ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ವ ಅಥವಾ ಹಾಲ್ ಅಂತಲೂ ಹೇಳ್ಬೋದು ನಾವು
जो बेंच पर स्लेट व किताबें फेंक कर। आप भी ऐसा ही करते हैं ना, स्कूल से जो घर जाए तो घर के अंदर आपके जो बैग को ऐसे फेंक देते हैं, आपको शू को सॉक्स को एक एक तरफ फेंक कर अंदर जाते ही बैग को वही जो सोफ़ा के ऊपर ही फेंकते हैं, वही जो चेयर रखे तो टेबल रखे तो उसके ऊपर ही फेंक कर सीधा बाहर जो अंदर जाते हैं, आप रसोई घर के अंदर जाते हैं। हैंड वॉश नहीं करते हैं, हाथ नहीं धोते हैं, ಪೇರ್ ನಹಿ ಧೋತೆ ಹೇ, ಹೌದಲ್ವಾ? ಫೇಸ್ ವಾಶ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದಿಲ್ಲ. ಏನು ಮಾಡ್ತೀರಾ, ಸ್ಕೂಲಿಂದ ಹೋದ ತಕ್ಷಣ ಬೇಗ ಶೂ ಸಾಕ್ಸು ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಬೇಕಲ್ಲ ಅಲ್ಲಿ ಬಿಸಾಕ್ಬಿಟ್ಟು ಬ್ಯಾಗನ್ನು ಒಳಗಡೆ ಸೋಫಾ ಸೆಟ್ ಇತ್ತು ಅಂದರೆ ಅದ್ರ ಮೇಲೇ ಎಸೆಯೋದು. ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಅಲ್ಲೇನಾದರೂ ಟೇಬಲ್ಲು ಚೇರು ಯಾರಾದರೂ ಬಂದರೆ ಕೂತ್ಕೊಳ್ಳಿ ಅಂತ ನೀಟ್ ಮಾಡಿ ಇಟ್ಟಿರ್ತಾರೆ, ಅಲ್ಲಿ ಎಸೆದು ಬಿಡೋದು. ಇಲ್ಲಿ ಅಪ್ಪನೂ ಸಹಿತ ಅದೇ ಮಾಡ್ತಾನೆ. ऐसे नहीं करना चाहिए, क्योंकि जो हर एक घर में उनके जो पेरेंट्स जो कहे रहते हैं सभी को, है ना, जो चीज़ों को किन किन जगह पर रखना चाहिए उसी जगह पर रखना चाहिए, ठीक तरह से, है ना, प्रॉपर प्लेस अल्ले इडबेकु, ऐसे ही रखना चाहिए. लेकिन यह तो आपको ऐसे करता है क्योंकि इसका जो ध्यान कहाँ है, कंचों के ऊपर है. फेंक कर दौड़कर जो माँ के गले लग गया, उसके लौटने में देर होते देख माँ घबराई हुई थी. देखिए, सभी जो चीज़ों को वही फेंक कर ज़ोर से भागकर अपने जो माँ के गले लगता है, ಅಂದರೆ ಅವ್ರ ಅಮ್ಮನ ಹೋಗಿ ತಪ್ಕೊಳ್ತಾನೆ. उसके लौटने में जो देर होते देख कर, लौटने में यानी जो स्कूल से वापस आने में जो देर होती है, पहले ही मैं बोली ना, आज तो देर हो गई थी जो वापस आने की, इसके देरी को देख कर माँ कुछ घबरा गई थी. ಸ್ವಲ್ಪ ಹೆದರ್ಕೊಂಡಿರ್ತಾರೆ. ನೀವೇ ಆದರೂ ಒಂದು 5 ನಿಮಿಷ 10 ನಿಮಿಷ ಲೇಟಾಗಿ ಹೋದರೆ ಅಮ್ಮ ಹೆದರ್ಕೊಳ್ತಾರಲ್ವ, ಅದೇ ಥರ ಅವರಮ್ಮನೂ ಹೆದರ್ಕೊಂಡಿರ್ತಾರೆ. उसने बस्ता जोर से हिलाकर दिखाया. अरे यह क्या है, माँ ने पूछा. देखिए, यहाँ अप्पू को तो क्यूरियासिटी है, ಕ್ಯೂರಿಯಾಸಿಟಿ ಅಲ್ಲ, ಒಂದು ಹುಮ್ಮಸ್ಸಿದೆ ಇವನಿಗೆ, ಏನೋ ತೋರಿಸ್ಬೇಕು ನಮ್ಮಮ್ಮನಿಗೆ ನಾನೇನು ತಂದಿದ್ದೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಅವನೇನು ಮಾಡಿಬಿಡ್ತಾನೆ, ಹೋಗಿ ಬ್ಯಾಗನ್ನ ಈ ರೀತಿ ಅಳಗಾಡಿಸಿ ತೋರಿಸಿದಾಗ ಏನಾಗುತ್ತೆ, ಅಮ್ಮ ಕೇಳ್ತಾರೆ, ಅರೆ ಕ್ಯಾ ಹೇ, ಏನಿದು, ಏನು ತಂದಿದ್ದೀಯಾ ಅಂತ ಕೇಳ್ತಾರೆ. ಮೇ ನಹಿ ಬತಾऊंगा ವಹ ಬೋಲಾ, ನಾನು ನಿನಗೆ ಹೇಳೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. ಮುझसे नहीं कहेगा, माँ से छुपाओगे तुम, माँ से छुपाओगे क्या तुम, मुझसे नहीं बोलोगे क्या ಅಂತ ಅಮ್ಮ ಕೇಳ್ತಾರೆ. कहूँगा माँ, आँखें बंद कर लो. देखिए, कहूँगा माँ, आपको तो मैं ज़रूर कहूँगा माँ, ऐसे कह के वो क्या करता है, सरप्राइज़ देना चाहता था. कौन? अप्पू ने अपनी माँ को जो सरप्राइज़ देना चाहता था, इसलिए वो अपनी माँ को क्या बोलता है, अपने आँखों तो बंद कीजिए, मैं आपको कुछ सरप्राइज़ दिखाना चाहता हूँ, ऐसे बोलता है. माँ ने आँखें बंद कर ली. ಅಮ್ಮ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಕಣ್ಣು ಮುಚ್ಕೊಳ್ತಾರೆ. उसने गिना 1 2 3. देखिए, जो कौन गिनता है यहाँ, अप्पू ने गिनता है. क्या गिनता है, कंचे गिनता है. कंचे गिनकर 1 2 3 ऐसे जो कंचों को गिनता है. माँ ने आँखें खोल कर देखा, बस्ते में कंचे ही कंचे थे. वह कुछ और हैरान हुई. देखिए, कुछ और हैरान हुई, इतने सारे कंचे कहाँ से लाया. देखिए, माँ ने इतने सारे कंचों को बैग में, अपने जो स्कूल बैग के अंदर, अप्पू के स्कूल बैग के अंदर इतने सारे कंचों को देखकर माँ तो यहाँ क्या दिए हैं, जो हैरान हुई, ಅಂದರೆ ಅವರಿಗೆ ಇದೇನಪ್ಪ ಈ ರೀತಿ ಅಂತ ಆತಂಕ ಆಗುತ್ತೆ. ಇಷ್ಟೊಂದು ತೊಗೊಂಡು ಬಂದುಬಿಟ್ಟಿದ್ದಾನಲ್ಲ ಇವನು ಗೋಲಿಗಳನ್ನು, ಇಲ್ಲಿಂದ ಸಿಗ್ತೀವಿ ಇವನಿಗೆ ಇಷ್ಟೊಂದು ಗೋಲಿಗಳು. ಅಂದರೆ जो कंचों को सिर्फ जो अपने बस्ते के अंदर सिर्फ कंचों को डाला है, यहाँ अपने स्लेट पुस्तक जो सभी किताबों को पेंसिल को सभी को हाथ में ही रख कर आया है. ಅಂದರೆ ಕೈಯಲ್ಲೇ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದಾನೆ ಅವನು. ಇದನ್ನು ಇಳಿದಿರೋದನ್ನೆಲ್ಲ ಎಲ್ಲಿ, ಗೋಲಿಗಳನ್ನೆಲ್ಲ ಬ್ಯಾಗಲ್ಲಿ ಹಾಕ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದಾನೆ, ಹೌದಾ, ಇವನ್ನೆಲ್ಲ ಅದರೊಳಗೆ ಇಟ್ಕೊಂಡಿಲ್ಲ, ಕೈಯಲ್ಲಿ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದಾನೆ. ಬ್ಯಾಗಳಲ್ಲಿ ಬರೀ ಗೋಲಿಗಳನ್ನು ನೋಡ್ತಾರೆ ಅಮ್ಮ. ಅದು ನೋಡಿಬಿಟ್ಟು ಹೆದರಿಕೆ ಅವರಿಗೊಂಥರ ಆತಂಕ ಆದಾಗ ಆಗುತ್ತೆ. ಫಿರ್ ಇತ್ತೇ ಸಾರೆ ಕಂಚೆ ಕಹಾ ಸೆ ಲಾಯಾ, ಇಷ್ಟೊಂದು ಗೋಲಿಗಳನ್ನು ಎಲ್ಲಿಂದ ತೊಗೊಂಡು ಬಂದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಕೇಳ್ತಾರೆ. ಖರೀದೆ ಹೇ, ಅಂದರೆ ಪರ್ಚೇಸ್ ಮಾಡಿದ್ದೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. ಜೋ ಪೈಸೆ, ದುಡ್ಡು ಎಲ್ಲಿಂದ ಬಂತು, ದುಡ್ಡು ಅಂತ ಕೇಳ್ತಾರೆ.
ಖರೀದೆ ಅಂದರೆ ನಾನು ಪರ್ಚೇಸ್ ಮಾಡಿದ್ದೀನಿ ಅಂದರೆ ಹಾಗಾದರೆ ದುಡ್ಡಿನಿಂದ ಬಂತು ಅಂತ ಕೇಳ್ತಾರೆ ಅಮ್ಮ. पिताजी की तस्वीर की ओर इशारा करते हुए उसने कहा दोपहर को दिए थे ना. देखिए पिताजी की तस्वीर की ओर इशारा करते हुए ಅಂದರೆ ಅವ್ರ ತಂದೆ ಇದ್ದಾರಲ್ಲ ಅವ್ರ ತಂದೆ ಫೋಟೋ ಕಡೆಗೆ ತೋರಿಸ್ತಾ, ತಸ್ವೀರ್ ಕಾ ಮತ್ಲಬ್ ಕ್ಯಾ ಹೈ ಚಿತ್ರ, ಫೋಟೋ. ಅವ್ರ ಫೋಟೋನ ತೋರಿಸ್ತಾ ಏನು ಹೇಳ್ತಾನೆ, ಅವ್ರನ್ನ ಅಂದರೆ ಬಾಯಿ ಬಿಟ್ಟು ಹೇಳೋದಿಲ್ಲ, ಇವರಿಂದ ಅಂತ ಹೇಳಿ ಹಿಂಗೆ ತೋರಿಸ್ಬಿಟ್ಟು ಏನು ಹೇಳ್ತಾನೆ, ದೋಪಹರ್ಕೋ ದಿಯೇತೇನಾ ಅಂದರೆ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಕೊಟ್ಟಿದ್ರಲ್ಲ ದುಡ್ಡು ಅಂತ ಹೇಳಿ ಹೇಳ್ತಾನೆ. ಅವ್ರು ಮಾನೆ दांतों तले उंगली दबाई. दांतों तले उंगली दबाने का मतलब क्या है यहाँ, जो दंग रह जाना. ಮಾತೋ ದಂಗ್ ರಹ ಜಾತಿ ಹೇ ಅಂದರೆ ಅವರಿಗೆ ಒಂದು ರೀತಿ ದಂಗ್ ಬಡ್ದಾಗೆ ಆಗಿಬಿಡುತ್ತೆ. ಇದೇನಪ್ಪ ಫೀಸಿನ ದುಡ್ಡು ತೊಗೊಂಬಂದಿದ್ದಾನಲ್ಲ, ಆಗಿದೆಯೇ ಹೇ ಫೀಸ್ಗೆ ಪೈಸೆ, ಫೀಸಿನ ದುಡ್ಡ ಅಂತ ಕೇಳ್ತಾರೆ. ಇತನೆ ಸಾರೆ ಕಂಚೆ ಕಾಹೆ ಕೋ ಲಿಯೇ. ಕಾಹೆ ಕೋ ಲಿಯೇ ಕಾ ಮತ್ಲಬ್ ಕ್ಯಾ ಹೈ ಯಹಾ, ಜೋ ಕಿಸ್ ಲಿಯೇ. ಕಾಹೆ ಕೋ, काहे को मतलब जो किस लिए, किस लिए लिए, इतने सारे जो कंचों को क्यों लिया तुमने ಅಂತ ಕೇಳ್ತಾರೆ. आखिर खेलोगे किसके साथ, उस घर में सिर्फ वही है. उसके बाद एक मुन्नी हुई थी, उसकी छोटी बहन मगर. देखिए ये जो क्या हो गई, जो यहाँ जो तुम्हारे साथ खेलने के लिए कौन है, कोई भी नहीं है. तुम्हारे साथ खेलने के लिए कोई भी नहीं है. जो उसकी जो छोटी बहन थी वो तो उसकी तो मृत्यु हो गई है और तुम्हारे साथ खेलने के लिए कोई भी नहीं है. और जो मगर माँ की ಪಲ್ಕೆ ಬೀಗ ಗೈ. ಅಮ್ಮ ಏನು ಕೇಳ್ತಾರೆ, ನಿನ್ನ ಜೊತೆಗೆ ಆಡೋದಕ್ಕೆ ಯಾರೂ ಇಲ್ಲಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಇಷ್ಟೊಂದು ಗೋಲಿಗಳನ್ನು ಯಾಕೆ ತೊಗೊಂಡಿದ್ದೀಯಾ, ನಿನ್ನ ಜೊತೆಗೆ ಆಡೋದಕ್ಕೆ ಯಾರೂ ಇಲ್ವಲ್ಲ, ಯಾಕೆ ತೊಗೊಂಡಿದ್ದೀಯಾ, ಮನೆಯಲ್ಲಿ ಒಬ್ಬನೇ ಇದೆಯಾ ನೀನು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಇದರ ಅರ್ಥ ಏನು, पहले ही हाँ बोल चुके हैं हमारे पाठ में, जो यहाँ अप्पू की जो छोटी बहन थी वो तो मर चुकी होती, यानी वो तो मर गई थी. यहाँ सिर्फ अप्पू ही था घर में, इसलिए यहाँ जो माँ की आंसू में जो छोटी बहन की या अपनी छोटी बेटी की याद आती है और इसकी जो आँखों में आंसू भर जाती है, ಕಣ್ಣಲ್ಲಿ ಕಣ್ಣೀರು ತುಂಬ್ಕೊಂಡ್ಬಿಡುತ್ತೆ. ಪಲಕೆ ಸೆ ಬೀಗ್ ಗೈ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಪಲಕೆ ಯಾನಿ ಕಣ್ಣಲ್ಲಿ ನೀರು ತುಂಬಿಕೊಳ್ಳುತ್ತೆ. उसकी माँ रो रही है. अप्पू नहीं जान सका कि माँ क्यों रो रही है. क्या कंचा खरीदने से ऐसा तो नहीं हो सकता. तो फिर ಅಪ್ಪು ನಹಿ ಜಾನ್ ಸಕಾ ಅಂದರೆ ಅಪ್ಪುಗೆ ಗೊತ್ತಾಗೋದಿಲ್ಲ ಅಮ್ಮ ಯಾಕೆ ಕಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಇಷ್ಟೊಂದು ಗೋಲಿಗಳನ್ನು ಪರ್ಚೇಸ್ ಮಾಡಿದ್ದೀನಲ್ಲ ಅದು ಕಳ್ತಾ ಇದ್ದಾರಾ ಅಂತ ಹೇಳಿ ಅವನಿಗೇನು ಗೊತ್ತಾಗೋದಿಲ್ಲ. उसकी आंखों के सामने बूढ़ा दुकानदार और कार का ड्राइवर खड़े खड़े हंस रहे थे. वे सब पसंद करते हैं, सिर्फ माँ को कंचे क्यों पसंद नहीं आए. देखिए ये तो छोटा बच्चा है, नन्हा बच्चा है ना अप्पू, तो इसको जो माँ क्यों रो रही है इस बात की तो समझ में नहीं आती है, क्योंकि माँ तो जो यहाँ मरी हुई अपनी जो छोटी बच्ची की बेटी की याद करके रो रही थी. लेकिन अप्पू क्या सोचता है, जो वो तो कार में आए थे ना वो जो आदमी, वो भी जो कंचों को देखकर उसको भी पसंद आया और जो दुकानदार भी कंचों को देखकर हंसा. कंचों के ऊपर यहाँ कंचों को देखकर दुकानदार और वो कार वाले आदमी सभी ने हंसे. लेकिन माँ क्यों रो रही है, माँ को क्यों पसंद नहीं आई. ಅಂದರೆ ಅಂಗಡಿಯವನು ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ಕಾರ್ನವನು ಎಲ್ಲರೂ ನಾನು ತೊಗೊಂಡಿರೋಂತಹ ಗೋಲಿಗಳನ್ನು ನೋಡಿ ನಕ್ಕರು, ಖುಷಿಪಟ್ಟರು, ಅವರೆಲ್ರಿಗೂ ಇಷ್ಟ ಆಯಿತು ಗೋಲಿಗಳು. ಆದರೆ ಅಮ್ಮ ಯಾಕೆ ಅಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅಮ್ಮಂಗೆ ಯಾಕೆ ಇಷ್ಟ ಆಗಲಿಲ್ಲ ಅಂತ ಗೊತ್ತಾಗೋದಿಲ್ಲ. ಶಾಯದ್ ಕಂಚೆ ಅಚ್ಚೆ ನಹಿ ಹೇ, ಮೋಸ್ಟ್ಲಿ ಗೋಲಿಗಳು ಚೆನ್ನಾಗಿಲ್ಲ ಅಂತ ಅನಿಸುತ್ತೆ. ಬಸ್ತೆ ಸೆ ಆವ್ಲೆ ಜೈಸೆ ಕಂಚೆ ನಿಕಾಲ್ತೆ ಹುಯೆ ಉಸ್ನೆ ಕಹಾ ಬುರೆ ಕಂಚೆ ಹೇ ನಾ.
नहीं अच्छे हैं। देखिए बस्ते से वो अपने से स्कूल बैग से सारे जो कंचों को बाहर निकाल कर अपनी जो माँ को बोलता है कि ये तो बुरे कंचे है ना, ಅಂದರೆ ಆವಲೆ ಜೇಸೆ ಅಂದರೆ ಬೆಟ್ಟದ ನೆಲ್ಲಿಕಾಯಿ ಥರ ಇರೋಂತಹ ಎಲ್ಲ ಗೋಲಿಗಳನ್ನು ಬ್ಯಾಗಿಂದ ಹೊರಗಡೆ ತೆಗೆದು ಅವ್ರ ಅಮ್ಮನ ಕೇಳ್ತಾನೆ, ಅಮ್ಮ ಚೆನ್ನಾಗಿಲ್ಲ ಅಲ್ಲ, ಕೆಟ್ಟ ಗೋಲಿಗಳಲ್ಲ ಇವು, ಚೆನ್ನಾಗಿಲ್ಲ ಅಲ್ವಾ ಅಂತ ಹೇಳಿ ಕೇಳ್ತಾನೆ. ಅಮ್ಮ ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ, ನಹಿ ಅಚ್ಚೆ ಹೇ, ಅಮ್ಮ ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ, ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ ಚೆನ್ನಾಗಿದ್ದಾವೆ ಗೋಲಿಗಳು. देखने में बहुत अच्छे लगते हैं ना, बहुत अच्छे लगते हैं, वह हंस पड़ा. देखिए ಅವನು ಏನು ಹೇಳ್ತಾನೆ, ಮತ್ತೆ ನೋಡೋದಕ್ಕೆ ಅಮ್ಮ ಆ ಥರ ಹೇಳಿದ ತಕ್ಷಣ ಇವನು ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, ನೋಡೋದಕ್ಕೆ ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿದ್ದಾವಲ್ವಾ, ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿದ್ದಾವಲ್ವಾ ಅಂತ ಹೇಳಿ नकताने. उसकी माँ भी हंस पड़ी. आंसू से गीली माँ के गाल पर जो उसने अपना गाल सिटा दिया. देखिए आंसू से गीले माँ के गाल पर, आंसू से गीले इसका मतलब क्या है, ಕಣ್ಣೀರಿಂದ ತುಂಬಿಕೊಂಡಿರುವಂತಹ ಅವ್ರ ಕಣ್ಣಿಂದ ಇಳಿದಿರುವಂತಹ, ಕಣ್ಣೀರು ಇಳಿದಿದೆಯಲ್ಲ ಅದು ಗಲ್ಲದ ಮೇಲೆಲ್ಲ ಕುತ್ಕೊಂಡಿರುತ್ತೆ, ಇಳಿದಿರುತ್ತಲ್ವಾ ಕೆನ್ನೆ ಮೇಲೆ ಗಲ್ಲದ ಮೇಲೆಲ್ಲ, और गाल पर उसने अपना गाल सिटा दिया. सिटाना का मतलब क्या है यहाँ, चिपकाना. ಅವನೇನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಅವ್ರ ಅಮ್ಮನ ಕಣ್ಣೀರೆಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಹತ್ತು ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಕೆನ್ನೆ ಮೇಲೆಲ್ಲ ನೀರು ತುಂಬಿಕೊಂಡಿರುತ್ತಲ್ವ, ಅವ್ರ ಕೆನ್ನೆ ಮೇಲೇ ಇವನ ಕೆನ್ನೆನೂ ಸಹಿತ ಇಡ್ತಾನೆ. और अब उसके दिल से खुशी छलक रही थी. दोनों के दिल में यहाँ खुशी छलक रही थी. माँ भी अपने छोटी बेटी को भूल जाती हैं और ये जो बच्चा रहा है, जो बेटा रहा है अप्पू ने, इसके ऊपर ही प्यार देने शुरू करती हैं और ये दोनों हंसने लगती हैं. ಇಬ್ಬರೂ ಸಹಿತ ನಗೋದಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡ್ತಾರೆ. ಅಂದರೆ ಅಮ್ಮ ಅಳ್ತಾರೆ ಸ್ವಲ್ಪ ಹೊತ್ತಿಗೆ ಜ್ಞಾಪಿಸ್ಕೊಂಡು ಮಗಳನ್ನ, ಆದರೆ ಆಮೇಲೆ ನಾನು ಹತ್ರ ಪಾಪ ಇವನು ಗೋಲಿ ತಂದರು ಚೆನ್ನಾಗಿಲ್ಲ ಅಂತ ಅಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಮ್ಮ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಇವನು ಬೇಜಾರಾಗ್ತಾನೆ. ನನ್ನ ದುಃಖನ ಇವನ ಎದುರಿಗೆ ತೋರಿಸ್ಕೊಳ್ಳೋದು ಬೇಡ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಅಮ್ಮ ತಮ್ಮ ದುಃಖವನ್ನು ತಮ್ಮಲ್ಲೇ ಮುಚ್ಚಿಟ್ಕೊಳ್ತಾರೆ. ಆಮೇಲೆ ಇವನಿಗೂ ಪಾಪ ಏನು ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಯಾಕೆ ಅಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಅಪ್ಪುಗೆ. ಅವನು ಅಮ್ಮ ಚೆನ್ನಾಗಿಲ್ವಾ ಅಲ್ಲ ಗೋಲಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ, ಆದರೆ ಅಮ್ಮ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಅಂದ ತಕ್ಷಣ ಹಾಂ ಹೌದು ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಇವನು ಒಪ್ಕೊಂಡು ಇವನು ಸಹಿತ ಅಮ್ಮನ ಕೆನ್ನೆ ಮೇಲೆ ತನ್ನ ಕೆನ್ನೆನ ಇಟ್ಟು ಇಬ್ಬರು ನಗೋದಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡ್ತಾರೆ. अपने पेरेंट्स ही ऐसे है ना, अपने सारे दुखों को हमारे सामने नहीं दिखाते हैं, वो ही जो सहते हैं खुद हमारे सामने नहीं दिखाते हैं. और हम सभी को या आपको आपके जो पेरेंट्स सदा ಸುಖಿ ರಖನಾ ಚಾತೆ ಹೇ. ಹೌದಲ್ವಾ, ಏನೇ ಕಷ್ಟ ಇದ್ದರೂ ಎಲ್ಲದನ್ನು ಸಹಿತ ಮುಚ್ಚಿಡ್ಕೊಳ್ತಾರೆ ನಿಮ್ಮ ಪೇರೆಂಟ್ಸ್ಗಳು, ನಿಮ್ಮ ಎದುರಿಗೆ ಏನೂ ತೋರಿಸೋದಿಲ್ಲ. ಮೇ ಬಿ यहाँ क्या करना चाहिए, ऐसे जो पेरेंट्स को सम्मान करना चाहिए. अच्छा बच्चों, आपको ये जो पार्ट ठीक तरह से समझ में आए ना? थैंक यू चिल्ड्रन.